अश्लील कंटेंट प्रसारित करणाऱ्या OTT ॲपवरती बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्र सरकारनं ही मोठी कारवाई केलेली आहे। उल्लू अल्ट बालाजी सारख्या ॲपवरती केंद्राकडून बंदी घालण्यात आलेली आहे। अश्लील कंटेंट प्रसारित करणाऱ्या एकूण 25 ॲप आणि वेबसाईटचा यामध्ये समावेश आहे। आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे, अश्लील कंटेंट प्रसारित करणाऱ्या OTT ॲप्सवरती बंदी घालण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, अश्लील कंटेंट प्रसारित करणाऱ्या ॲप्सवरती बंदी घालण्यात आलेली आहे, यामध्ये काही वेबसाईटचा देखील समावेश आहे। केंद्राचा सर्वात मोठा महत्त्वाचा निर्णय मानला जातोय। अगदी सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये एप्रिलमध्ये एक सुनावणी पार पडली होती। या सुनावणी दरम्यान एका जनहित याचिकेनंतर केंद्र सरकार आणि प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म्सला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती। यामधील सगळ्यात महत्त्वाचे म्हणून ॲप्सचा समावेश आहे। त्यामध्ये अमेझॉन प्राईम, उल्लू, आल्ट बालाजी, एक्स म्हणजे ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, नेटफ्लिक्स या सगळ्यांचा समावेश होता। आणि सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्यामध्ये भूषण गवई जे सध्याचे सरन्यायाधीश आहेत, त्याच्यानंतर ऑगस्टिन जॉर्ज मसिया यांच्या खंडपीठाने ही नोटीस बजावल्यानंतर केंद्र सरकारने साधारण 25 ॲप जे आहेत, ऑल्ट बालाजी, उल्लू, बिग शॉर्ट्स ॲप, डेसी फ्लिक्स, बूमेक्स, नवरसा लाईट, गुलाब ॲप यासारख्या 25 ॲप्सवरती कारवाई केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणून यामध्ये जर आपण पाहिलं प्रथमेश, तर त्याच्यामध्ये सॉफ्ट अडल्ट कंटेंट दाखवला जात होता, अश्लील कंटेंट बऱ्यापैकी होता। त्याच्यामध्ये विडंबनात्मक आणि प्रौढात्मक संवर्धनासाठी असलेला जो कंटेंट आहे त्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आला होता, असं या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि या 25 ॲप्सवरती आता केंद्र सरकारने बंदी घातली आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।